आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी ना अक्कासारखी अभ्यासात हुशार झाले ना राजू सारखी व्यवहारात ना भागू सारखी अभ्यासू आणि दिसण्यात चांगली झाली। फक्त सगळ्यांच्या खांद्यावरचा भार होऊन बसले रे। मला काहीच येत नाही आणि मला असं नाही जगायचं आता। मला खरंच असं नाही जगायचं। इडे का तू हा? बस इथं. बस शांतो रडायला काय झालं तुला हा? आणि कोण म्हणलं तू कामाची नाही? अगं तुझ्यासारखं दुसऱ्याची काळजी घ्यायला कोणाला जमत नाही माहितीये का? अरे माझी बहीण जगात भारी, मी सगळ्यांना सांगतो। हे बघ तुला काहीच काळजी करायची कारण नाही, मी आहे ना। दादा पण असं तुझ्या जीवावर किती दिवस असून जगू मी? मला स्वतःच काहीतरी करायचं होतं पण मला तर काहीच येत नाही। धने तुला आत्ता संधी मिळाली नाही म्हणून आयुष्यात परत कधीच मिळणार नाही असं नाही ना होत। तू जर प्रयत्न केला नाही तर यश कसं मिळणार आहे तुला? हे बघ धने, जगातला प्रत्येक माणूस ना हा वेगळा असतो। आपली तेजू, राजू, भागू हे त्यांच्या त्यांच्या जागी हुशार आहेतच, पण जे तुझ्यात आहे ना ते जगात कुणाच्यातच नाही। त्यामुळे ते ओळख नव्या जोमानं तयारीला लाग। हे बघ धने, आपली स्वतःची ना कुणाबरोबर तुलना करायची नसते। प्रत्येक जण आपापल्या जागी हुशारच असतो, प्रत्येक जण आपापल्या जागी भारीच असतो। अरे दादा पण मी प्रयत्नच केला नाही असं नाहीये। मी खरंच खूप प्रयत्न केले, खूप इंटरव्ह्यू दिले, पण ते लोक मला नोकरी काय मला साधं उभं पण करत नाही। तू रडणं थांबव आधी, रडायचं नाही। तुला माहिती आहे ना माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलेलं मला बघवत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर मला कायम आनंदच बघायचं। हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत, पण म्हणून हिंमत हारून चालत नाही, प्रयत्न करत राहायचं असतं। आणि संधी कधी कशाच्या रूपात येईल ना काही सांगता येत नाही। काय माहिती तुला आता नोकरी मिळत नाही, पण पुढे जाऊन ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी तुला मिळणार असेल तर? मी पण कालपासून तेच सांगत होतो, पण आमचं ऐकणार कोण? धने अपयशाला घाबरून नको जाऊ, मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल। धने तू सूर्या दादाची बहीण आहेस, तुझ्यातली जिद्द दाखवून दे। जोपर्यंत आता नोकरी मिळत नाही ना तोपर्यंत शांत बसायचं नाही, कळलं? पण दादा मला नक्की नोकरी मिळेल ना? मनापासून प्रयत्न करणाऱ्याला देव यश देतोच, मग तुला का नाही देणार? तू एकदा ठरवलंस की तुझ्याबरोबर सगळं चांगलं होणार आहे। बघ आपोआप कसे सगळे बदल होत आहेत ते। जणू बघ दादा अगदी बरोबर सांगतो। हे व्यायामाचं पण ना अगदी तसंच असतंय, एकदा ठरवलं ना मग बॉडी नक्कीच बनते। आणि बाकी गोष्टींचं पण ना हे तसंच असतं, आपण एकदा ठरवलं ना मग त्या गोष्टी होतातच, फक्त विश्वास असला पाहिजे। काय धनू काय कळतंय का? हे कोण? कामिनी खरात 3000, निलिमा वाघमारे 4000, तुषारमुळे 14000। अरे काजू काय आहे? अरे रोखीपेक्षा उधारी जास्त करून ठेवली की तू? अगं यात माझा काय दोष आहे? अगं हे सगळं ना आपले उद्योग महर्षी सूर्यदादा यांना केलं। हे अगं दुकानात कोण जरी गिरायक आलं ना आणि असं बारीक तोंड करून म्हटलं की अरे सूर्या जरा घरातला सगळा माल संपलाय, जरा माल देतो का उधारीवर? हो बाबा एका पायावर तयार, हसत खेळत सगळा माल भरतो। शाबास शाबास, हे असंच वागत राहिलं ना तर झालीच आपली प्रगती। अरे काजू दादा असाच वागत राहिला तर आपल्या घरात पैसे कसे येणार कळतंय का तुला? काजू कसं आहे ना, सगळेच लोक व्यवहारात चांगले असतात असं नाही, आणि ह्याचाच गैरफायदा घेतात लोक आणि दादाला फसवतात। अगं राजू हे सगळं मला सांगून काहीच उपयोग नाही, मी लोड घेऊन काय होणार नाही। तू ना हे सगळं सूर्यदादाला सांग। अगं मी सांगून सांगून थकलोय, ह्या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देतो। नाही काजू, मला एक वाटतं आपण एक काम करू, दादाला आपण हे सांगायचंच नाही।
आता आपण दोघं जायचं आणि आपण उधारी गोळा करायची. मग बघूच पैसे कसे येत नाहीत आपल्याकडं. आता माग हटायचं नाही काय? वहिनी, तू आल्यापासून ना तुझा खूप आधार वाटतोय बघ मला. शाळेनं त्या गेल्यापासून रात्री अपरात्री एकटं वाटून जीव घाबरा घुबरा व्हायचा. पण तू आल्यापासून खरंच खूप सुरक्षित वाटते मला. तुझं अगं हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ असतात. अजिबात घाबरायचं नाही हं? आणि अगं तू आता एकटी नाहीयेस. तुझ्या पोटात 2-2 बाळं आहेत तुझी. अगं आत्ता तर कुठे तुला त्यांची चाहूल जाणवायला लागलीये. आणि एकदा तू पोटावर हात ठेवलास ना की त्यांना सुद्धा तुझा स्पर्श जाणवायला लागेल. मग बघ ते तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि खरंच असं असतं का? आपली बाळ जन्म घेण्याआधीच आपल्या सोबत असतात का? हो, तू एक काम कर, तू बिनधास्त त्यांच्याशी संवाद साधायला लाग. मग बघ तुझ्याशी किती छान बोलतील ते. आणि अगदीच काही नाही तर रामरक्षा, मनाचे श्लोक हे म्हणत जा आणि स्वतःला आधार देत जा. तेजू या श्लोकांमध्ये ना भयंकर पॉझिटिव्हिटी असते आणि याने रात्री अपरात्री तुला कधीही भीती वाटणार नाही. तेजू ऐकतेस ना का तंद्री लागली तुझी? आणि अगं तू बोलत असताना कशी काय कोणाची तंद्री लागेल? तुझ्या बोलण्यात प्रेम असतं, काळजी असते, जी आजवर मला ना फक्त शाळेनं त्यांच्या शब्दांमध्ये जाणवली. तेजू आपली आई आपल्या कोणत्या ना कोणत्या रूपाने असतेच ना ग. तिच्यापासूनच तर हे हाडामासांचं शरीर जन्म घेतं. मग तिचं अस्तित्व नाकारून कसं चालेल? तुला माहिती मी हे सगळं ना तिच्याकडूनच शिकले. खरंच आईला ना कधीच कोणीच रिप्लेस नाही करू शकत. शाळेनं त्याच्या तर आठवणींमध्ये सुद्धा प्रेमाचा ओलावा जाणवतो मला. खरे पण हे तूही लक्षात ठेव, आता असे 2 व्यक्ती येणार आहेत ना की जे त्यांच्या आईच्या जागेवर तुझ्याशिवाय दुसरं कोणालाही बघू शकणार नाही. देव आई पण देतो ना तेव्हा त्याच्यासोबत आपोआप मायेचा पान्हाही देतो. आपण आपोआप त्या बाळांवरती प्रेम करू लागतो. म्हणून सांगते स्वतःला जप. तुझ्या आयुष्यात कमतरता आहेत हे माहिती आहे मला, पण तुझा आई पण ती उणीव भरून काढेल ह्याची सुद्धा खात्री आहे मला. त्यामुळे इथून पुढे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा ना जे सुख येऊ पाहत आहे त्याचं मोकळ्या हाताने स्वागत कर. न बोलता मला समजून घेण्यासाठी थँक्यू. अच्छा असं करणार आहेस आता तू? वहिनीला थँक्यू म्हणणार आहेस तू? नाही वहिनी,